संगीत विश्वातील दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोअर परळ येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। राज्य शासनातर्फे त्यांना शासकीय इतमामात मानवंदना दिली। दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना शिवाजी पार्क इथं सन्मानपूर्वक मानवंदना दिली। या सोहळ्यात पोलिसांकडून तिरंग्याची सलामी देण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती। 7 दशकांचा सुरेल प्रवास थांबला। आशा भोसलेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले। यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि नेते मंडळींनी त्यांना शेवटची श्रद्धांजली वाहिली। आशाताईंच्या जाण्यानं संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली असून कलाकार मंडळींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं असून कलाविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहिली। मराठी अभिनेते मिलिंद गवळी यांनीही त्यांच्या काही आठवणी शेअर केल्या। सोलापूरकरांचं पुणे मुंबईला जाणं अधिक सोयीस्कर होणार आहे, कारण रेल्वे बोर्डाकडून नव्या स्लीपर कोच वंदे भारत एक्सप्रेसला मान्यता मिळाली आहे। बंगलोर ते मुंबई दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर मार्गे धावणार आहे। त्यामुळे सोलापूरकरांना जलद गतीनं पुणे मुंबईला पोहोचण्यासाठी नवा पर्याय मिळालेला आहे। कोकणात यंदा नद्यांचं चित्र बदलेल। पावसाळ्यापूर्वी वशिष्ठी शास्त्री आणि बाव नदी, काजळी, अर्जुना या 5ही नद्यांमधील गाळ उपसण्याचं काम वेगात सुरू करण्यात आलंय। त्यामुळे रत्नागिरीतील नद्यांनी मोकळा श्वास घेतलाय। हटवलेला मराठा साम्राज्याचा नकाशा समाविष्ट करा। संभाजीराजे छत्रपतींचं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पत्र। एनसीईआरटीच्या पुस्तकातून नकाशा हटवल्यानं वाद। एनसीईआरटीकडून 8वीच्या पुस्तकात बदल। पत्नीला स्वयंपाकघरात प्रवेश नाकारणं मानसिक छळ। नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय। मागणी वाढल्यानं फळभाज्यांच्या दरात वाढ। मटार, टोमॅटो, पावटा, मेथी, कोथिंबीर महागली। आवक घटल्यानं फळांच्या दरात मोठी वाढ झाल्यानं अन्न फळभाज्यांचे दर स्थिर। सोलापूरकरांचं पुणे मुंबईला जाणं आता सोयीस्कर होईल। बासमती तांदूळ महागण्याची शक्यता। युद्धातही बासमती तांदळाला जागतिक मागणी कायम आहे। बासमती तांदळाच्या उत्पादनात घट झाली। निर्यात 65 लाख टनापर्यंत जाण्याचा अंदाज आहे। व्यापाऱ्यांकडून बासमतीच्या दरवाढीचे संकेत देण्यात आले। मुंबईतील रस्त्यांवर फेरीवाल्यांचं बस्तान कायम आहे। फेरीवाल्यांवर कारवाईचे दावे फोल ठरलेत। वर्षभरात 1,66,609 फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आल्याचा दावा होता। 73 कोटीच्या नोटिसा बजावल्या। दंडवसुली केवळ 1 कोटीची झाली आहे।